महाआवाज, बुलंद आवाज महाराष्ट्राचा. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार. येणाऱ्या पुढील काळात महिला सक्षम होण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी महायुती सरकार भक्कम आहे, असा विश्वास महिला मेळाव्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे व्यक्त केले. आज मुंबई येथे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचा मेळावा अजितदादा गटाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अनेक विषयांवरती मार्गदर्शन केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्यासह युवा राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा घेण्यात आला. आयोजित भव्य नागरी निर्धार मेळाव्यात महिला उपस्थित सर्वाधिक मोठी होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे प्रमुख उपस्थित होते. महिलांच्या विविध प्रश्नावर नामदार अजितदादा पवार यांनी सविस्तर माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात माजी राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर व इंदापूर महिला आघाडीच्या प्रमुख साधना ताई केकान महिला मेळावा यासाठी विशेष परिश्रम घेतले. अनेक प्रश्न आहेत, नवीन नवीन रोज काही ना काही घडतं, त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची असते. महिलांना कुठेही रात्री अपरात्री फिरायची जायची वेळ आली तर तिला तिथं सुरक्षित वाटलं पाहिजे. तिथं कुठेही अन्याय अत्याचार होता कामा नये, तिथं कुठेही वेडीवाकडे प्रकार होता कामा नये. याकरता सतत आपण लक्ष देत असतो. त्याकरता काही कायदे केले. दुर्दैवाने अजून त्या कायद्याला आपल्याला केंद्रातलं म्हणजेच राष्ट्रपती महोदयांची संमती मिळालेली नाहीये. एकदा आधी आपल्याला दिल्लीला जावं लागेल आणि राष्ट्रपती महोदया देखील आज महिला आहेत, त्यांना सांगावं लागेल की महिलांच्या भल्याकरता हे आपण बिल आणलेलं आहे आणि त्याला मान्यता त्या ठिकाणी द्या. कारण समाजातला काही विकृती आहे, विकृती ते कधीतरी काहीतरी चुकीचं काम करतात आणि त्याला सगळ्या समाजाला जबाबदार धरलं जातं. आणि म्हणून पूर्णपणे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला संविधान दिलंय, घटना दिली, कायदा दिलाय, मताचा अधिकार दिलाय, हे सगळं काम करत असताना तिथं कुठंही महिलांना अडचण राहता कामा नये. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. त्या आपण ज्या ज्या वेळेस सत्तेमध्ये होतो त्या वेळेस महिला विकासाच्या करता भुजबळ साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी, सुनील तटकरेजी, इथं बसणारे सगळ्यांनी भरीव काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना देखील आम्ही आग्रहपूर्वक महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी आपण महत्त्वाचा शक्ती कायदा मंजूर त्या ठिकाणी केला. काही जण त्या शेजारच्या राज्यामध्ये गेले, आंध्र प्रदेशमध्ये, काय तिथं कायदा आहे, कशा पद्धतीनं आहे, त्याच्यात अजून काय आपण बदल केले पाहिजे, कशाचा अंतर्भाव केला पाहिजे. आणि म्हणून ह्या पद्धतीनं आपण सगळेजण जातो. आज आम्ही महायुतीमध्ये सगळे आम्ही काम करतोय. आपल्याला या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिथं बसवायचं आहे. त्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. मगाशी बोलत असताना सांगितलं, 5 राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या तिथं जे निकाल लागले, ती राज्य भाजपच्या ताब्यामध्ये येण्याचं कारण, निव्वळ एनडीएचं सरकार येण्याचं कारण, तिथं महिला उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्या आणि त्यांनी मतदान केलं. आणि त्या बाबतीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथं तो निकाल आपल्याला पाहायला मिळाला. उद्याच्याला लोकसभेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत. आपण सगळेजण मिळून त्या लढवणार आहोत. महायुती लढवणार आहे. जागा कुठल्या कशा वाटप करायच्या त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला तुमच्या भागामध्ये बूथ वाईज प्रत्येक महिलाला तिथं काम करावं लागणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा तुम्हाला सांगतो. कारण बघता 23 साल गेले, 24 सालातले जवळपास 18 दिवस गेले. फेब्रुवारी महिना संपला की आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागलं की सगळं वारं निवडणुकीचं व्हायला लागेल. त्याच्यातून वेगवेगळे मेळावे महायुतीचे होत आहे. त्या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी पण
आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये मेळावे असतील महायुतीचे, त्यावेळेस तिथं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एकत्रपणे काम करणार आहोत. आज इथं देखील तुम्ही बघितलं, स्टेजवर देखील बघितलं, बाहेर देखील माझ्या महिला आहेत, बसायला जागा नाही म्हणून अख्खा भारत देश इथं बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्व जाती धर्माच्या महिला पुरुष आपल्याला इथं पाहायला मिळतात. हीच आपली संस्कृती आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहे. हेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला जायचंय. कुठेही आपण कुठल्याही घटकाला तिथं अडचण येऊन देणार नाही. कुणी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये वाटून घेऊ नये की उद्याच्याला मला काही त्रास झाला तर कुणी माझ्या पाठीशी उभा राहील का नाही. कुठल्याही घटकाने, अल्पसंख्याक असेल, आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, बहुजन समाजाचा असेल किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा असेल, मला सगळ्यांना या महिला निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं तमाम महिलांनाही सांगायचंय, महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या जनतेला सांगायचंय, बाबांनो काळजी करू नका. एका वेगळ्या विचाराने महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी, देशामध्ये महत्वाचे प्रकल्प राबवण्यासाठी, त्याच्यातले महाराष्ट्राच्या हिस्साचे प्रकल्प महाराष्ट्रात आले पाहिजे. मग ते रेल्वेचे असतील, ते विमानतळाचे असतील, ते रस्त्याचे असतील. परवा आम्ही सगळ्यांनी पंतप्रधानांच्या शुभ हस्ते तिकडे नावाशेवा शिवडी ब्रिज 22,000 कोटीचा ब्रिज आहे, 21 किलोमीटर 22 किलोमीटर लांबीचा. अशा पद्धतीची कामं आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायची. ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. माझ्या काळाईची सेवा करणाऱ्या, माझ्या शेतकऱ्याला तिथं काम करणाऱ्या माझ्या भगिनीला तिथंही आपल्याला समाधान करायचंय. त्याकरता कधी काही गोष्टी घडतात. मध्ये दुधाचा धंदा अडचणीत आला, आम्ही 5 रुपये लिटरला तिथं डायरेक्ट त्या महिले जर दूध सोसायटीला दूध घालत असेल तर महिलाच्या अकाउंटला किंवा पुरुष घालत असेल तर पुरुषाच्या अकाउंटला ते पैसे देण्याचं काम केलेलं आहे. का तर दुधाचा धंदा जगला पाहिजे, टिकला पाहिजे. माझ्या महिलांना 10-15 दिवसाला 2 पैसे त्याच्यात मिळतात. कांद्याच्या बाबतीमध्ये आम्ही भुजबळ साहेबांनी लक्ष घातलेलं आहे, सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. परवाच पंतप्रधानांशी आम्ही बोललेलो. वेगवेगळे प्रसंग येतात. सोयाबीनचा प्रश्न आहे, कापसाचा प्रश्न आहे, कधी अवकाळी पाऊस येतो, काही भागामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. ऑलरेडी काही ठिकाणी पडलेला आहे. तिथं काही प्रश्न उभे राहिलेले, ते सोडवण्याच्या करता अनिल भाईदास पाटील मदत पुनर्वसन खात्याची जबाबदारी आपल्याकडेच आहे. त्याचा वापर आपल्याला केला पाहिजे. ह्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. आणि जसं देशाच्या पंतप्रधानांनी ठरवलंय $5 ट्रिलियन अशा पद्धतीची देशाची अर्थव्यवस्था ही 2028 पर्यंत करायची. त्याच्यामध्ये महाराष्ट्र मागे राहिला पाहिजे. म्हणून आमचा प्रयत्न आहे $1 ट्रिलियन अशा पद्धतीची आपली पण अर्थव्यवस्था झाली पाहिजे. आर्थिक सुबत्ता आली पाहिजे. नुसतं भाषणामध्ये सांगून काही होणार नाही, ते कृतीमध्ये घडलं पाहिजे. आणि त्याच्याकरता सतत माझ्याकडे तर आदिती येत असते की दादा ही महिलांच्या करता स्कीम येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपण आणूया, हे नव्या मुलींच्या करता त्याच्यामध्ये आपण हा निर्णय घेऊया. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तिच्याही काही सूचना असतात. वडीलकीच्या नात्याने भुजबळ साहेब असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, संघटनेमध्ये काम करत असताना सुनील तटकरे, रुपाली चाकणकर किंवा बाकीचे आमचे सगळे सहकारी जावेद प्रशांत कदम असतील किंवा इतर सूरज चव्हाण असतील, हे सगळे सांगत असतात की आम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरत असताना, राष्ट्रवादीमय वातावरण करत असताना या गोष्टी जाणवतात. आणि त्याच्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आपण त्या दूर केल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं त्यांचंही सतत लक्ष असतं. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की एकंदरीतच आपला देश वेगाने विकास करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं हे विकासाचं मोठं विजन असलेलं नेतृत्व, त्यांच्या मार्गदर्शनाखाली देश ज्या पद्धतीनं पुढे चाललाय तशाच पद्धतीनं आपला महाराष्ट्र देखील कुठं मागं राहता कामा नये. तोही अतिशय गतीनं पुढे गेला पाहिजे.
विकास करण्याकरता आपण महायुतीच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीच्या सरकार हे सगळी कामं करण्याच्या करता कटिबद्ध आहे याबद्दलची पण खात्री आपण सगळ्यांनी बाळगा. आत्ताच मुख्यमंत्री डावोसला गेलेले उद्याच्याला येतील. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे MOU, वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी येईल की जेणेकरून त्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल. कारण बऱ्याचदा रोजगाराच्या निमित्तानं अनेक जण आपल्याला भेटत असतात. त्यांना वाटत असतं छोटा मोठा व्यवसाय ज्यांना करायचा आहे त्यांना व्यवसाय करण्याच्या करता आपण संधी देतो, परंतु ज्यांना नोकरी करायची अशांच्या करता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारी कारखानदारी आल्याशिवाय त्यांना रोजगार मिळणार नाही. आम्ही पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले. हे सगळे प्रकल्प हातामध्ये घेत असताना त्याच्यातून रोजगार व्हावा. माझ्या कोकणचं संपूर्ण किनारपट्टी बदलून जावी. तिथल्या महिलांना, तिथल्या पुरुषांना, तिथल्या तरुण तरुणींना चांगल्या पद्धतीनं आर्थिक सुबत्ता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळावी हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. ही पण गोष्ट माझ्या आया बहिणींनी, ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये कुठंही यत्किंचितही तसूभर देखील कुठला बदल हा आमच्याकडनं होणार नाही. कारण आपला महाराष्ट्र हा शूरांचा आहे, हा वीरांचा आहे, हा संतांचा आहे, हा महात्म्यांचा, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळं या महामानवांच्या विचारावरच आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि सरकारमधली आणि राज्यातली पुढची वाटचाल ही त्या बाबतीमध्ये चालू राहणार आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. महिलांनो, अनेकदा माझ्या अनेकांच्या ओळखी आहेत, परंतु अनेक जण बाहेरनं नवीन महिला आलेल्या आहेत. त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही गेल्या 30-35 वर्षापासून मी खरं तर समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता. तेव्हापासून मी पहिल्यापासून शब्दाचा एकदम पक्का म्हणून माझी ओळख आज महाराष्ट्रामध्ये आहे. कुणाला दिलेला शब्द फिरवणं, कुणाला फसवणं, कोणाला खेळवत ठेवणं हे मला अजिबात जमत नाही. माझं सगळं काम रोखोक असतं. मी जे काही असेल, एखाद्या वेळेस काम करत आणलेल्या व्यक्तीला जरा वाईट वाटेल किंवा हे काम नाही कसं म्हटलं, मला माहिती असतं की ते वाचल्यानंतर होणार का नाही. जर नाही होणार तर उगीच तुम्हाला हेलपाटे देऊन काय उपयोग आहे. पक्षाला पुढे न्यायचं, हे करत असताना कोणाला वाऱ्यावर सोडायचं नाही. मात्र जे पटत असेल, जे योग्य असेल ते मनापासून करायचं आणि एकदा घेतलेल्या निर्णयापासून कधी बाजूला जायचं नाही. आपण जो निर्णय आम्ही त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे, मग प्रफुल्ल पटेल असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, नरहरी झिरवाळ असतील, अनेक बाकीचे माझे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन, आमदारांना 50 लोकांना विश्वासामध्ये घेऊन आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेतलेला असताना आपला निर्णय पक्ष हिताचा आहे, राज्याच्या हिताचा आहे. पक्षाशी, ध्येय धोरणांशी आणि विचारांची आपण कधी तडजोड करायची नाही अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये ठरवलेलं आहे. महाराष्ट्राचा विकास आपल्याला त्याला महत्त्व देऊन चालणार नाही. आपल्याला विकासाला महत्त्व द्यायचं आहे. आपल्याला महिलांना त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा त्या ठिकाणी द्यायची, तिथं कुठं कमी पडायचं नाही. अशा पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्यांनी जशा पद्धतीनं त्या काळामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला, त्यांनी या राज्याच्या पायाभूत सुविधा ह्या त्या काळामध्ये उभारल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. तो सुसंस्कृत चेहरा आपल्याला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, म्हणजे मग माझ्या राष्ट्रवादी महिलांच्या कुठल्याही कार्यकर्त्या असतील, कुठलेही पदाधिकारी असतील, कुठलेही माझे जिल्हाध्यक्ष असतील किंवा रुपालीच्या कार्यकारिणीतल्या माझ्या भगिनी असतील, सगळ्यांच्या बाबतीमध्ये तशाच पद्धतीचं काम झालं पाहिजे. तेच युवकांच्या बाबतीमध्ये, तेच वेगवेगळ्या सेलच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला करून दाखवायचं आहे. समाजातल्या वंचित, दुर्बल अशा पद्धतीनं जे प्रगतीचा विचार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि या सर्वांगीण प्रगतीचा विचार करत असताना माता भगिनींना न्याय मिळवून देणारा आपला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.
हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे. रडत बसायचं नाही. काही घडलं तर तुम्ही संपर्क ताबडतोब साधा. अनेक सहकारी आहेत, तिथं संपर्क साधून ताबडतोब आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एकट्या नाही आहेत ही जाणीव माझ्या महिलांनी सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे की ही ताकद आपली निवडणुकीपुरती नाही तर आपल्या पक्षाची संघटनेची खरी ताकद आहे. हे सकारात्मक राहिलं पाहिजे. हा आपला परिवार आहे, त्याच्यामध्ये कुणी त्याच्यात वेगळं वाटून घेऊ नये. मी कुठंतरी एकटी पडलेली आहे, मला कुणी विचारत नाहीये. मला कुणी रंगीबेरंगी वादळ आहे, इथं लाल आहे, इथं काळं आहे, इथं अजून कुठलं तिथं पांढरं आहे, इथं सगळ्या म्हणजे रंगीबेरंगी अशा प्रकारचं. आणि तोच खरा आपला भारत आहे, तोच खरा आपला महाराष्ट्र आहे, आणि तीच खरी आपली मुंबई आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. पक्षासाठी तुम्हाला आपल्याला त्याला महत्त्व देऊन चालणार नाही. आपल्याला विकासाला महत्त्व द्यायचं आहे. आपल्याला महिलांना त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा त्या ठिकाणी द्यायची. तिथं कुठं कमी पडायचं नाही. अशा पद्धतीनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्यांनी जशा पद्धतीनं त्या काळामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला, त्यांनी या राज्याच्या पायाभूत सुविधा ह्या त्या काळामध्ये उभारल्या. त्याचबरोबर महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा देण्याचं काम हे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. तो सुसंस्कृत चेहरा आपल्याला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून म्हणजे मग माझ्या राष्ट्रवादी महिलांच्या कुठल्याही कार्यकर्त्या असतील, कुठलेही पदाधिकारी असतील, कुठलेही माझे जिल्हाध्यक्ष असतील किंवा रुपालीच्या कार्यकारिणीतल्या माझ्या भगिनी असतील, सगळ्यांच्या बाबतीमध्ये तशाच पद्धतीचं काम झालं पाहिजे. तेच युवकांच्या बाबतीमध्ये, तेच वेगवेगळ्या सेलच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला करून दाखवायचं आहे. समाजातल्या वंचित, दुर्बल अशा पद्धतीनं जे प्रगतीचा विचार करणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि ह्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करत असताना माता भगिनींना न्याय मिळवून देणारा आपला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मगाशी भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे. रडत बसायचं नाही. काही घडलं तर तुम्ही संपर्क ताबडतोब साधा. अनेक सहकारी आहेत, तिथं संपर्क साधून ताबडतोब आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये एकट्या नाही आहेत ही जाणीव माझ्या महिलांनी सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे.